महाराष्ट्र 24 तास चे प्रायोजक आहेत MDH मसाले। MDH ने जेवण दरवेळी मजेदार। आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशन ला नाही धोका। MDH सोयाटीन अस्सल प्रोटीन। MDH केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश। 36 दिवसांच्या आंदोलनानंतर अखेर प्रधानांचा राजीनामा। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर CJPचं आंदोलन मागे, सरकारनं मागण्या मान्य केल्याची पत्रकार परिषदेत माहिती। जंतर मंतरवरून विद्यार्थ्यांनी घरी परतण्याचंही आवाहन। झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए, आपण करून दाखवलं। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर अभिजित दिपकेंची पहिली प्रतिक्रिया। जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचा जल्लोष, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर विद्यार्थ्यांचा विजयी जल्लोष। एका झुरळाने हुकुमशहाला झुकवलं, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया। जनता झुरळ असल्याप्रमाणे सत्ताधारी वागत असल्याची टीका। ठाकरे बंधूंचा उद्याचा विजयी मोर्चा होणार, युवा शक्तीची ताकद जगाला दाखवणार। राज आणि उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषदेत माहिती। शिवाजी पार्क मैदानावर मोर्चा होणार। नीट विद्यार्थी आत्महत्येप्रकरणी धर्मेंद्र प्रधानांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, झी 24 तासच्या टू द पॉइंट मधून आदित्य ठाकरेंची मागणी। देशातील तरुणाईसमोर केंद्र सरकारला झुकावं लागलं, आंदोलक तरुणांचा चेहरा तिरंगा होता। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर आदित्य ठाकरेंची टू द पॉइंट प्रतिक्रिया। दिल्लीत आंदोलक विद्यार्थ्यांवर लाठीचार्जचे आदेश कुणी दिले, लाठीचार्ज प्रकरणाची चौकशी का होत नाही, आदित्य ठाकरेंचा टू द पॉइंट सवाल। जखमी विद्यार्थ्यांची सरकारनं जाहीर माफी मागावी, आदित्य ठाकरेंची मागणी। राम मंदिर दान चोरी प्रकरणात ईडी CBI का नाही, आदित्य ठाकरेंचा केंद्र सरकारला टू द पॉइंट सवाल। भाजपने आतापर्यंत प्रत्येक गोष्टीचं राजकारण केल्याची ही टीका। मोदी शहा अजय नाहीत, ते देखील जातील, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर खासदार संजय राऊत यांचं ट्विट। नमस्कार, मी सौरभ कोरटकर, झी 24 तास मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। CJPचं आंदोलन अखेर मागे घेण्यात आलंय, सरकारनं आमच्या मागण्या मान्य केल्या असं CJPने म्हटलेलं आहे। त्यामुळे CJPचं आंदोलन आता अखेर मागे घेण्यात आलंय। जंतर मंतरवरून विद्यार्थ्यांनी घरी जावं असं आवाहन सुद्धा कॉकरोच जनता पार्टीकडून करण्यात आलंय। तमाम मांगे जो हमारी थी वो मान ली गई है, तो हम इमीडिएट इफेक्ट से प्रोटेस्टर्स से रिक्वेस्ट करते हैं कि आप विड्रॉ करें, पीसफुली अपने घर वापस जाएं और आगे की जो भी हमारी रणनीति होगी या बातचीत होगी उससे हम आपको अवगत कराएंगे। लेकिन प्रोटेस्टर्स से हम रिक्वेस्ट करते हैं कि इमीडिएट इफेक्ट से आप विड्रॉ करें, हमारी मांगे जो है वो मान लीजिए। कॉम्पनसेशन हमने नीट विक्टिम्स की फैमिलीज के लिए मांगा था, उसके लिए सरकार की तरफ से सहमति बन रही है कि जो भी रूल्स और रेगुलेशंस के तहत कॉम्पनसेशन पॉसिबल होगा, एक ऑनररी कॉम्पनसेशन उन फैमिलीज को दिया जाएगा। इसके अलावा हम लोगों ने एक 5 पॉइंट का डिमांड चार्टर भी सरकार के समक्ष रखा था, जिसमें ब्रॉडर एजुकेशनल रिफॉर्म्स, एग्जाम रिफॉर्म्स की बात की गई थी। साथ साथ जो हम लोगों की दूसरी मांग थी कि सारे FIRs जो सारे प्रोटेस्टर्स के खिलाफ फाइल किए गए हैं अभी तक, सिर्फ दिल्ली में नहीं लेकिन सारे BJP रूल्ड और BJP एलाइड स्टेट्स में वो FIRs विड्रॉ हो जाए, ये भी हमारी सेकंड मांग थी। सरकार ने वो मांग को भी मान लिया है। सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक आणि कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला अखेर यश आलंय। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलाय। शुक्रवारी मध्यरात्री JP नड्डा यांनी रुग्णालयात सोनम वांगचुक यांची भेट घेतली। त्यानंतर सोनम वांगचुक यांनी 26 दिवसांनी आपलं उपोषण सोडलं।
पण दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टी आंदोलनावर ठाम होती. जोपर्यंत शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाही तोपर्यंत देशभरात आंदोलन थांबणार नाही असा इशारा दिला. त्यानंतर अखेर आज केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत आपण राजीनामा दिल्याची घोषणा केली आहे. दरम्यान विद्यार्थ्यांच्या कोणत्या मागण्या मान्य झाल्यात त्या एकदा बघूयात. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा अशी प्रमुख मागणी होती, ती मान्य झाली आणि प्रधानांनी राजीनामा दिलाय. आत्महत्याग्रस्त विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत दिली जावी ही सुद्धा मागणी मान्य झाली. आणि आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर जे खटले गुन्हे दाखल झाले ते मागे घ्यावेत ही सुद्धा मागणी मान्य झालेली आहे. एका झुरळाने हुकुमशहाला झुकवलं असं उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया समोर आली. 12 वर्षांपासून जनतेवर दबाव टाकला जात होता, बाकी सर्व झुरळ आहेत असं सत्ताधारी वागत होते, पण आता झुरळानेच हुकुमशहाला झुकवलं असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं. वर्ष जवळपास रोज काही ना काहीतरी दबाव देशाच्या जनतेवरती सरकारकडनं टाकला जात होता. मग ते नोटबंदी असेल, इतर काही गोष्टी असतील, आणि जणू काही या देशामध्ये आता लोक शिल्लक राहिलेलीच नाहीत, आहेत ती सगळी झुरळं आहेत, याप्रमाणे हे सत्ताधारी वागत होते. आज मला तो एक डायलॉग आठवला, तो पिक्चर मधला कुठला होता ना, एक मच्छर साला आदमी को, यशवंत सिनेमा. तसं एका झुरळाने हुकुमशहाला झुकवलेलं आहे. महत्वाची मागणी होती की धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची. आता त्यांनी राजीनामा दिलाय का त्यांचा खाते बदल केलाय याच्यावरती अजून काही स्पष्टता नाही, पण त्यांनी राजीनाम्याचं पत्र हे सर्व माध्यमांसमोर दिलेलं आहे. आता हे झाल्यानंतर याविषयी जे प्रश्न निर्माण झालेले आहेत त्याचं पुढे काय होणार, कारण या आंदोलनाच्या दरम्यान भाजप सरकारचा एक बिभत्स भीषण गुन्हेगारी प्रवृत्तीचा चेहरा हा संपूर्ण जगासमोर आलेला आहे. पेपरफुटीनंतर झालेल्या विद्यार्थी आत्महत्येप्रकरणी धर्मेंद्र प्रधानांवर खुनाचा गुन्हा दाखल करा अशी टू द पॉइंट मागणी आदित्य ठाकरेंनी केली आहे. त्यांना यापुढे कुठलंही पद देऊ नका असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलंय. 20 विद्यार्थ्यांच्या आत्महत्येला धर्मेंद्र प्रधानच जबाबदार असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला. सोबतच त्यांनी एनटीए बाबत सवाल उपस्थित केलाय. तुम्ही म्हणतात ही फक्त सुरुवात आहे, पण समाधानी तुम्ही म्हणतात की समाधानी नसतं. नाही, पहिलं तर त्यांच्यावर आता ते राजीनामा तर दिलाय. आता पुढे एनटीएचं काय होणार. तिसरं म्हणजे आपल्याला आठवत असेल नीट जेव्हा परीक्षा म्हणून चाली तेव्हा पण आम्ही विचारत होतो नीटची खरी गरज आहे का. तेव्हा अनेक राज्यांनी हा आवाज उठवलेला, आम्ही उठवलेला, तामिळनाडूने उठवलेला, कर्नाटकने उठवलेला. त्याच्याही पलीकडे जाऊन आपण पाहिलं तर आता धर्मेंद्र प्रधान, आपल्याला हे सर्वांना माहिती आहे की ह्या सगळ्या घोटाळ्यामध्ये कालच 2024चा जो नीटचा पेपर फुटला होता त्यांना क्लीन चिट दिली त्या माणसाला. आत्ताचं जे 26चा फुटला, दुर्दैवाने केंद्रबिंदू महाराष्ट्र राहिला. 4 की 5 जे पकडले गेले ते महाराष्ट्रातलेच होते. भाजपच्या कोण जवळ होतं ते सगळे तसे नेमले होते. तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या सर्वांना हे माहिती आहे की कमीत कमी 20 मुलामुलींनी, विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे. मग धर्मेंद्र प्रधानवर कल्पेबल होमिसाईड आता टाकलं पाहिजे, तो गुन्हा दाखल झाला पाहिजे. कारण जर तुम्ही एक्सेप्ट केलं ना की तुमचा माणूस निकम्मा होता, आता त्यांना पुढे कुठचंही पद दिलं नाही गेलं पाहिजे. या मागण्या तर आहेत आमचं. लाठीचार्ज कोणी ऑर्डर केला ही चौकशी झाली पाहिजे. तुम्ही म्हणालात की कल्पेबल होमिसाईड अर्थात त्यांच्यावरती खुनाचे गुन्हे दाखल व्हावेत असं व्हायलाच पाहिजे. तुमची मागणी आहे धर्मेंद्र प्रधान मग यांच्यावर. जबाबदार कोण आहे अजून. अर्थात आहे माझी मागणी. देशातील तरुणांसमोर सरकारला झुकावं लागलं. धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर आदित्य ठाकरेंची टू द पॉइंट प्रतिक्रिया. 15-16 वर्षांच्या मुलांनी भाजपला झुकवलं. आंदोलक तरुणांचं आदित्य ठाकरेंकडून कौतुक. आदित्यजी, मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे. म्हणजे आपण ही ताकद, तुम्ही म्हणालात की या ताकदीचं तुम्ही कौतुक केलं, ही ताकद रस्त्यावरती उतरली. सरकारला माझ्या मते गेली 12 वर्षात असं पहिल्यांदाच एक पाऊल मागे घ्यावं लागलं, 2 पावलं मागे घ्यावी लागलीत. पहिल्यांदा पण शेवटचं नाही आहे. हो,
पण मग याच्यापूर्वी असं का शक्य झालं नाही? आता मला वाटतं देश शेकेन अप झाला आहे आणि ही म्हणजे उशीर असेल, लवकर असेल, बरोबर वेळेला असेल, हे आपल्याला माहिती नाही. हे काय नियतीने ठरवलं आहे, देशाने काय ठरवलं आहे, हे आता आपल्याला पुढे जात असताना कळेल. पण कालचा जो क्षण होता आणि आजचा जो क्षण पाहिला मी, कालचा म्हणजे गेल्या 20 दिवसातला आणि आज धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, आत्तापर्यंत जे सरकार भाजपाचं, जी राजवट झुकत नव्हती, ऐकत नव्हती, त्यांना झुकावं लागेल. झुकावलं. आणि कोणी तर 15-16 वर्षाच्या मुलांनी. ही पिढी आहे जी बदल घडवते. तेच आणि जेव्हा मोदी सरकार आलं होतं तेव्हा हे 2-3 वर्षाचे होते. जंतर मंतरवर तरुणांनी केलेल्या आंदोलनामुळे देश अराजकतेकडे जाईल असाही आरोप करण्यात आला. मात्र अराजकता ही सरकारकडून झाल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला. झी 24 तासच्या टू द पॉइंट मधून त्यांनी सरकारवर टीका केली आहे. प्रामुख्याने आरोप केले गेले की याच्यातनं अनर्की तयार होईल, एक अराजकतेकडे जाईल हे सगळं. अनार्की किंवा अराजकता जी आपण म्हणतो, साधारणपणे जेव्हा शेतकरी आत्महत्या करायला लागतात, स्वतःचे जीव घ्यायला लागतात आणि मोठ्या प्रमाणात जिथे सरकारवर विश्वास न राहत, झाली ना अराजकता निर्माण झालीच आहे. ज्या ठिकाणी केन आणि बेटवामध्ये तुम्ही पाहिलं असेल, ते आदिवासी बांधव बिचारे पाण्यात झोपलेत, कोण फाशी स्वतःचं ते आंदोलन करतायत. ही अराजकता नाही आहे. अराजकता ही सरकारकडून झाली की तुम्हाला राज्य चालवता येत नाही आहे. पेपर फुटीला तुम्हाला 200 सॉर्टीज तुमच्या एअरफोर्सच्या हेलिकॉप्टरच्या लावाव्या लागतात. तुम्हाला आज बघतोय लॉ अँड ऑर्डर कुठेही काही राहिला नाही आहे. नसरापूरची ठीक आहे आता फाशी दिली आहे, पण जर ह्या घटना अशा व्हायला लागल्या किंवा शहरं अशी आपली पाहतोय 15-15 मिनिटात बुडायला लागली पाण्यामध्ये. काल नाशिक बुडले, नाशिकमध्ये पूर आले 15 मिनिटाच्या पावसामध्ये. आत्ता आसाम पाहतोय, आसाममध्ये पण पूर आलेला आहे. ही अराजकता आता ही नागरिकांकडूनही सरकारकडून आलेली आहे. ही हतबलता आहे आणि ही हतबलता म्हणजे त्यांना सरकार चालवता येत नाही हे दिसतंय. देशातील ज्वलंत विषय मांडणं म्हणजेच राजकारण. भाजपच्या राजकीय पोळी आरोपाला आदित्य यांचं उत्तर. आतापर्यंत तुम्ही प्रत्येक गोष्टीचं राजकारण करत आले आहात. आदित्य ठाकरेंनी असं म्हणत भाजपवर हल्लाबोल केलाय. राम मंदिर दान चोरी प्रकरणात ईडी सीबीआय का नाही असाही सवाल आदित्य ठाकरेंनी केला. राजकीय पोळी भाजण्यासाठी किंवा या पकाई खिचडी त्यांनी घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यातनं आपला राजकीय अजेंडा चालवण्याचा असं असतं. काल आमचे झेंडे दिसले असते, काल आमचं चिन्ह दिसलं असतं. असं असतं तर आम्ही जाहीरपणे, आता काय दुसरी गोष्ट अशी पण होते की अभिजित तुमचे मतं घेणार, सोनम वांगचूक, उद्धवसाहेब गेले नसते पहिल्या दिवसापासून पाठिंबा दिला. उलट उद्धवसाहेबांनी पहिल्या दिवशी पाठिंबा दिला जेव्हा हे आंदोलन नुकतं सुरू झालेलं होतं. तिसरी गोष्ट म्हणजे राजकीय पोळी भाजायचीच असेल ना, जरा आठवण करा, आपल्याकडे पण क्लिप्स असतील. ट्रायडंटवर 26/11चा हमला चालला होता आणि खालती एक प्रेस कॉन्फरन्स चालली होती की प्रधानमंत्री मनमोहन सिंग हे वीक आहेत. हे कोण करत होतं? भाजप करत होती. राजकारण कोण करत होतं? भाजप करत होती. आणि आता भाजप अडचणीत आल्यानंतर राजकारण करू नका. राजकारण म्हणजे नुसतं हिंदू मुस्लिम करणं नाही. राजकारण म्हणजे नुसतं जातीपातीचं धर्माचं राजकारण नाही. राजकारण म्हणजे नुसतं भांडणं लावणं हे नाही आहे. राजकारण म्हणजे तुम्ही हे जे विषय आहेत ना समाजातले, हे घेऊन पुढे येणं आहे. आणि हिंदू मुस्लिमचा पण भाजपला विषय करायचा असेल ना, तर मग चंपत राय आणि अनिल मिश्रा यांच्यावर ईडी का नाही जाते अजून? चंदाचोरीचा विषय आहेच. जी बाबरी पडली आणि त्याच्यानंतर राम मंदिर बांधलं, भाजपनी 2 दशक ज्याच्यावर आंदोलन गाजवलं, राजकारण केलं, सत्तेत बसले, आज तिथे चोरी झाल्यानंतर, चंदा चोरी झाल्यानंतर का नाही ईडी सीबीआय गेली तिथे? काय SIT फक्त लागली आहे? ठाकरे बंधूंचा उद्याचा मोर्चा होणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. युवा शक्तीची ताकद जगाला दाखवणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. शिवाजी पार्क मैदानावर हा मोर्चा होणार असल्याचं राज ठाकरेंनी सांगितलंय. तरुणांनी सरकारला जमिनीवर आणलं असं राज ठाकरे म्हणाले. उद्याचा मार्च आहे हा नक्की होणार आहे, कारण हे एक महत्त्वाचं पाऊल आहे. अनेक वर्षानंतर लोक आपल्या भावना व्यक्त करायला लागलेले आहेत आणि मी तमाम जनतेला आवाहन करतो, जसं काल सुद्धा आपण पाहिलं असाल की आम्ही असा विचार केला होता की उद्या जर का आम्ही मोर्चा काढतोय तर कालचा कार्यक्रम कशाला करायचा. पण हे जाहीर झाल्याबरोबर आदित्यला काय, अमितला काय, असंख्य लोकांनी संदेश पाठवले आणि सांगितले की नाही आम्ही उद्या पण येणार आणि रविवारी पण येणार. आता तर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झालेला आहे, त्याच्यामुळे ही युवा शक्तीची ताकद ही मोठ्या प्रमाणावरती उद्या मुंबईतून तमाम जनतेला किंवा तमाम दुनियेला आपण दाखवली पाहिजे. शिवाजी पार्क मैदानामध्ये वीर सावरकर मार्गावरती तिथेच व्यासपीठ असेल. उद्या तिथून सिद्धिविनायकला जे जाणार होतो तर तिथेच असेल, तर तिथेच सगळेजण जमतील आणि तिथेच खरं तर हा या तरुणाईचा हा विजय आहे, खूप मोठा विजय आहे.
याचं जर एका वाक्यात जर वर्णन करायचं झालं तर या जेनझीनी सरकारच्या झिंज्या उघडलेल्या आहेत आणि त्यांना जमिनीवरती पूर्णपणे आणलेलं आहे. हा मला असं वाटतं खूप मोठा विजय या तरुणांचा आहे. तरुणांचा हा खूप मोठा विजय असल्याचं देखील राज ठाकरे म्हणालेत. राग प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेला असल्याचंही राज ठाकरे म्हणाले. आंदोलकांनी सरकारला जमिनीवर आणलं असं राज ठाकरे यांनी म्हटलंय. राग प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेला असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. आंदोलकांनी यानंतर आता सरकारला जमिनीवर आणल्याची प्रतिक्रियाही राज ठाकरेंनी दिली आहे. कुठच्याही गोष्टीला मस्तवालपणे उत्तर देणारं जे सरकार आहे त्या सरकारला माघार घ्यावी लागली एवढ्या मोठ्या प्रमाणावरती. एवढं मोठं आंदोलन आज देशभर उभं राहिलंय आणि त्याचा जल्लोष मला असं वाटतं होणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी म्हणून उद्या सगळेजण शिवाजी पार्कला तिथे जमतील. आतापर्यंत जो रोष होता तो केवळ धर्मेंद्र प्रधान यांच्यावर नव्हता, तर आता रोष जो आहे तो पंतप्रधान यांच्यापर्यंत. मी कालच म्हटलं होतं की हा जो राग आहे आता हा प्रधानांवरून पंतप्रधानांवरती गेलेला आहे. धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिल्यानंतर जंतर मंतरवर विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. या विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठकने. पाहूयात. जंतर मंतरवर तिरंगा ध्वज फडकवला जातोय आणि आनंद व्यक्त केला जातोय. एकमेकांना मिठ्या मारून आनंद व्यक्त केला जातोय. आप तो बहुत ही खुश लग रहे थे आपके फ्रेंड्स के साथ. कहाँ से आप? मैं मुंबई से आया हूँ. अच्छा, किती दिवसांपासून आलात मग? मैं 20 तारीख से यहाँ पे सीजेपी के जितने भी प्रोटेस्ट हुए मैंने सब अटेंड किए हैं और मैं कोर टीम का हिस्सा हूँ और तब से मैं यहाँ पे हूँ. हमारी एक ही मांग थी, पूरे भारतीय, पूरे युवाओं, पूरे योद्धाओं की एक ही मांग थी, धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो. और हमने इंडिपेंडेंट इंडिया ने ये करके दिखाया है कि जेन जी का सबसे बड़ा प्रोटेस्ट हुआ है भारत में और हमने आखिरकार धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा ले लिया है. आगे चल के नीट की एग्जाम देनी है. हाँ, देनी है और पेपर लीक नहीं होगा अभी? हाँ, हो भी सकता है कि देखते क्या होता आगे जाके. अगर हो गया पेपर फिर से लीक तो क्या करेंगे? फिर यही करेंगे धंधा, फिर यही आएंगे जंतर मंतर पे? जंतर मंतर पे. लेकिन ऐसा विश्वास नहीं है अभी तक कि पेपर लीक नहीं होगा अभी? हो भी सकता है क्योंकि इनका कर दिया तो हमारा भी कर सकते हैं वो. अच्छा, तरी शाळेतली लहान लहान मुलं सुद्धा आज जल्लोष दाखवण्यासाठी इकडे आलेली आहेत आणि आपण बघतोय की या सगळ्या लहान मुलांना एक दिशा मिळालेली आहे. जेनझीने हे दाखवून दिलेलं आहे की आंदोलनाची व्याख्या ही कशी बदलली जाऊ शकते. कॅमेरामन अशोक सोनवणेचा मनोज पाठक, झी 24 तास, जंतर मंतर, दिल्ली. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा मोठा विजय असून झुकलो नाही तर राजीनामे घेऊ शकतो अशी प्रतिक्रिया अभिजित दिपकेने दिली आहे. तर आता लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. सबसे पहले ये जो हमारे स्टूडेंट्स हैं, हाँ, इनकी विक्ट्री है, इनकी जीत है. जो हिंदुस्तान का फ्यूचर है, एजुकेशन सिस्टम जो हमारी शान हुआ करती थी, पूरी दुनिया में एक्नॉलेज था कि हिंदुस्तान का एजुकेशन सिस्टम बहुत बढ़िया है. उस पर सालों से आक्रमण हो रहा है, उसको कैप्चर किया जा रहा है, उसको प्राइवेटाइज किया जा रहा है. उस पर रिएक्शन था. बेरोजगारी पर रिएक्शन था और जो हिंदुस्तान का जो आज हालत है, जो सिचुएशन है, उस पर रिएक्शन था. प्रधान एक सिंबल है, करप्शन का सिंबल, एजुकेशन सिस्टम के डिस्ट्रक्शन का सिंबल, इनकॉम्पिटेंस का सिंबल. उसको तो जाना ही था.
और अच्छा है कि वो गया, बट अब कॉन्क्रीट स्टेप्स एजुकेशन सिस्टम को बदलने की सरकार को लेने पड़ेंगे। बहुत बड़ा मुद्दा है आरएसएस का जो कैप्चर है हिंदुस्तान के सिस्टम पर, एजुकेशन सिस्टम पर। अगर मोदी जी की गलती है तो उतनी ही गलती आरएसएस की है, क्योंकि दीमक का काम आरएसएस ने किया है। हमारे एजुकेशन सिस्टम को अंदर से खोखला कर दिया है। जो नॉलेज होती है उस पर इन्होंने आक्रमण किया है। तो गहरे स्टेप्स लेने पड़ेंगे। मुझे नहीं लगता है कि ये ले सकते हैं, बट देखते हैं। स्टूडेंट्स की 2 और मांगे थी, उनको नहीं भूलना है। पहली मांग, जिन लोगों ने स्टूडेंट्स पर आक्रमण किया, अटैक किया, मारा, इंप्लीमेंटर्स एंड ऑर्गेनाइजर्स, दोनों पर कार्रवाई होनी चाहिए और विजिबल कार्रवाई होनी चाहिए। स्टूडेंट्स को दिखना चाहिए कि ये लोग इस कारण पनिश हुए हैं। और दूसरी बात, जो मेन ऑपरेटर हैं सिस्टम के, नरेंद्र मोदी जी, उनको हिंदुस्तान के स्टूडेंट्स से अपोलोजाइज करना चाहिए। तो ये भैया देखिए, एक एक करके, वन एट अ टाइम। आई कांट हियर। Okay, please. One at a time. I can't answer otherwise. No, I'll tell you. You go ahead. BJP has called off their protest, and students are now going back. There are 2 demands, sir, as you mentioned, that has been not fulfilled. So, what will be your step in the parliament when parliament commences on Monday? Well, they are also bringing a new bill, sir. The first thing is that we hold Mr. Amit Shah directly responsible for the violence that has taken place against our students. He authorized the shooting of our students. He authorized the use of lethal weapons, pellet guns on our students. So that for us is a fundamental issue. We will not accept our own forces shooting the future of India. So that is going to be a major issue in Parliament. Of course, the students, as I said, have also got the demand of an apology from the Prime Minister. Look, this protest, the reason it has happened, the deeper reason it has happened, is that the Indian system, job creation system, education system, institutional system, media system has been destroyed. It has ceased to exist. There are consequences to this. We are facing now a time of serious economic crisis. And in times of serious economic crisis, you need that system. So, the government should be aware that what has happened here is just one step in a very deep problem. Right? So the government needs to start listening to what the people of India are saying. And this is a warning to them. This is a warning from the students of India, this is a warning from the opposition, that you cannot run India the way you have been running. This is not your personal fiefdom. This is not something that belongs to you. This belongs to the people of India. This belongs to the Constitution of India. All these institutions, they do not belong to you. And if you carry on down this path, you will see that what has happened right now will be at 10 times the scale. So that is basically the message. One by one, please. One by one. Please. सोमवार को बिल जब आएगा, सोमवार को बिल लाने की बात सरकार से की जा रही है कि इसको और
स्ट्रिंग करने के लिए और मजबूत बनाने के लिए लाएंगे। तो क्या पहले आप लोग की मांग ये रहेगी कि पीएम पहले माफी मांगे, उसके बाद ही आप लोग चर्चा में हिस्सा लेंगे, या उसके बिना भी कोई रास्ता? देखिए, इसमें हमारा कांग्रेस पार्टी का सेंट्रल प्रिंसिपल है कि हम ये जो सवाल हैं, हमारी जो मीटिंग होती है ऑपोजिशन के साथ, उस मीटिंग में हम रेज करते हैं और जो ऑपोजिशन का कंसेंसस बनता है उस पर हम डिसीजन लेते हैं पार्लियामेंट में। दैट इज आवर डिसिप्लिन, दैट इज आवर वे ऑफ फंक्शनिंग। तो आई कैन नॉट आंसर दिस क्वेश्चन राइट नाउ। नहीं, हमारा प्रोग्राम जो स्टूडेंट्स का प्रोग्राम है वो चलेगा, क्योंकि हमारी इश्यूज लॉन्ग स्टैंडिंग इश्यूज हैं और हमारा तो नहीं रुकेगा। हम इश्यूज रेज कर रहे हैं और उसको हम करते जाएंगे। मैं अंत में सारे के सारे स्टूडेंट्स को दिल से धन्यवाद करना चाहता हूं और मेरे साइड से जो भी उनको सपोर्ट चाहिए, जहां भी सपोर्ट चाहिए, मैं तैयार हूं। कांग्रेस पार्टीज idea with the protest was to support it wholeheartedly. We supported it and we are here to protect the students of India, to protect the future of India. As I said, this is a fight between the past, which is Narendra Modi and the RSS, and the future of India. And we are very confident that the future of India will defeat the past. Thank you very much. तर सरकारने आता मतदारांचं ऐकावं। सरकारसाठी ही महत्त्वाची एक घटना आहे आणि धोक्याची घंटा आहे, कारण सरकारनं हुकुमशाही पद्धतीनं, मनमानी पद्धतीनं आपला कारभार चालवलेला होता, पण तरुणांना सरकारला आंदोलनाच्या माध्यमातून ऐकायला लावलं आणि विद्यार्थ्यांना यापुढे जो काही पाठिंबा हवा असेल तो काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही द्यायला तयार आहोत, असं राहुल गांधी यांनी म्हटलेलं आहे। आणि नरेंद्र मोदींनी विद्यार्थ्यांची माफी मागावी अशीही मागणी राहुल गांधींनी केली आहे। महाराष्ट्र 24 तासचे प्रायोजक आहेत MDH मसाले। MDH ने जेवण दरवेळी मजेदार। आरोग्य न्यूट्रिशन मिळे, बॉडी किती स्ट्रॉंग बने, कमी खाऊन पोट भरे, डायजेशनला नाही धोका। MDH सोयाटीन अस्सल प्रोटीन। MDH